कल्याण ग्रामीण कल्याणशीळ रस्त्यालगत असलेल्या 84 गुंठे जागेला मालकी हक्कावरून वाद शिगेला पोहोचला आहे। या जागेवर बाविस्कर आणि पाटील कुटुंब आपापला दावा सांगत आहेत। दोन्ही कुटुंबीय जागेवर आल्यानंतर पोलिसांची डोकेदुखी वाढते। दोघांनी राजकीय नेते आणि पोलिसांवर आरोप केला आहे। मात्र लवकरच हा विषय संपला नाही तर हा वाद रक्तरंजित स्वरूप धारण करू शकतो। कल्याणशीळ रस्त्यालगत नेकनीपाडा बस स्टॉपच्या मागे एका 84 गुंठाच्या जागेवर मालकी हक्काचा दावा आहे। बाविस्कर आणि पाटील कुटुंबियांकडून आपापला दावा करीत आहेत। प्रकरण कोर्टात देखील गेले आहे। मात्र या जागेचा ताबा घेण्यासाठी दोन्ही पक्षांकडून आपला हक्क सांगितला जात आहे। यापूर्वी 2 ते 3 वेळा जागेचा ताबा घेण्यावरून दोन्ही पक्षात वाद झाला होता। आज देखील त्या ठिकाणी दोन्ही पक्षाचे लोक जमा झाले। रस्त्यावर गोंधळ झाला, वाहतूक कोंडी झाली होती। पोलिसांनी मध्यस्थी पडत कसेबसे गोंधळ दूर केला। त्या जागेवर पुन्हा काही गोंधळ होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। परंतु ज्या प्रकारे मालकी हक्का वाद सुरू आहे, दोन्ही पक्ष मोठ्या नेत्यांचे नाव घेऊन एकमेकांवर आरोप करीत आहेत। दोन्ही पक्षांकडून न्यायाची मागणी केली जात आहे। हा वाद कुठेतरी थांबला पाहिजे, नाहीतर या जमिनीचा वाद एखाद्या दिवशी रक्तरंजित रूप धारण करू शकतो। सुद्धा पोलिसांनी बाब घेतला नाही म्हणून आम्ही कोर्टात गेलो। कोर्टाने एक्झिबिट 5 सगळे डॉक्युमेंट्स बघितल्यानंतर आमच्या साईडनी ऑर्डर दिली आहे, रिस्ट्रेनिंग ऑर्डर दिले। त्यांना सांगितलं आहे की तुम्ही ह्या जागेमध्ये यायचं नाही, तरी ते खुर्रेपणाने भूमिपुत्र म्हणतात। आम्ही शेतकरी आहे, त्यांनी बिल्डरचा रंग देतात। बिल्डरचा नाही हे आम्ही शेतकऱ्यांची आम्ही आहेत। आम्ही इकडे असताना, आम्ही शेतकरी असताना हे आमच्याशी दादागिरी करून आम्हाला इकडनं बाहेर काढायचा ह्यांनी हे केलं आहे। कोर्टाने त्यांचं दाद दिली नसल्यामुळे पोलीस असतानाही आम्हाला, आमची जागा असताना पोलिसांनी आम्हाला बाहेर काढलं होतं आणि तरी पण त्यांना ते कंटेनर घेऊन आले होते। यावेळेस पण, मागच्या वेळेस पण ते कंटेनर घेऊन आले होते, तरी आम्ही त्यांना आतमध्ये घेऊन गेलो। ह्यावेळेस तर ते वेगळ्या प्रकाराने कुठले तरी जे हे असतात मुसलमान लोक किंवा जे भाड्याने असतात त्या लोकांना घेऊन आले आणि सांगतात आमची फॅमिली आहे। आता हे महाराष्ट्रीयन फॅमिलीची कुठून आली फॅमिली? आणि जर ह्याच्यामध्ये आपले जे मुख्यमंत्री साहेब आहेत आणि जे आपले वरिष्ठ जे आहेत, जर त्यांचा काय याच्यामध्ये रोल नसेल तर याच्यावरती काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे। आम्ही वारंवार लेटर देतो आहे, मानपाडा पोलीस स्टेशन असो का CP ऑफिस असो का कमिशनर ऑफिस असो, आम्ही सगळीकडे वारंवार लेटर पाठवतो आहे, पण त्याचा काय ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, डोंबिवली। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।